Hello dear students, let us start today the next concept, that is dew point and humidity. Humidity, as you know, is the amount of water vapor which is present in the specific air. आजूबाजूला असणाऱ्या हवेमध्ये असणारं वॉटर वेपरचं कंटेंट त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. बट ड्यू पॉईंट ही कन्सेप्ट जर कळायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्याआधी आपण बघूयात आणि मग ड्यू पॉईंटकडे वळूयात. सो टू स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट इज ह्युमिडिटी, जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इट इज नथिंग बट amount of water vapor present in air. हे जर अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जास्त प्रेझेंट असेल, एअरमध्ये जर वॉटर वेपरचं अमाऊंट जास्त असेल तर ती एअर आपण ह्युमिडिटी आहे त्याची जास्त असं म्हणतो. नॉर्मली सी शोअरला आपण बघा ह्युमिड एअर असते, वेरॅज उन्हाळ्याच्या दिवसात आपली जी एअर असते ती ड्राय असते, पावसाळ्याच्या दिवसात हवा ह्युमिड असते. जेव्हा वॉटर वेपरचं अमाऊंट जास्त असतं तेव्हा ती हवा ह्युमिड असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता बघू ड्यू पॉईंट आणि त्याच्याशी रिलेटेड दोन कन्सेप्ट आधी तुम्हाला मी सांगते, दॅट इज सॅच्युरेटेड एअर अँड अनसॅच्युरेटेड एअर. पहिल्यांदा बघू आपण सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं. बघा स्टुडंट्स, एखाद्या गिव्हन टेम्परेचरला, गिव्हन व्हॉल्यूमला आणि गिव्हन टेम्परेचरला स्पेसिफिक एअरमध्ये असणारं वॉटर वेपरचं कंटेंट हे ठराविक असतं. म्हणजे सपोज या रूममध्ये आत्ताच्या टेम्परेचरला जी काही एअरचं व्हॉल्यूम प्रेझेंट आहे किंवा तिचा जो काही व्हॉल्यूम आहे तर त्या व्हॉल्यूममध्ये ह्या टेम्परेचरला या स्पेसिफिक एअरमध्ये सर्टन अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट आहे, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. अर्थातच ह्युमिडिटी कमी आहे, एअर ड्राय आहे. ठीक आहे. आता बघा जेव्हा या एअरमध्ये त्याच्या मॅक्झिमम पॉसिबल लिमिट एवढी वॉटर वेपर जर प्रेझेंट असेल तर ती एअर असते सॅच्युरेटेड एअर. आणि जेव्हा त्या एअरच्या मॅक्झिमम पॉसिबल लिमिटपेक्षा कमी वॉटर वेपर जेव्हा त्या एअरमध्ये प्रेझेंट असते त्या एअरला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड एअर. सो व्हॉट इज सॅच्युरेटेड एअर? व्हेन एअर कंटेन्स maximum possible water vapor त्याची जेवढी कपॅसिटी आहे तेवढी मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर ॲट गिव्हन टेम्परेचर अँड प्रेशर. मुद्दामून हे वर्ड्स मी दिलेत, हे महत्त्वाचे आहेत कारण वेगवेगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरला एअरमध्ये असणारं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते कमी जास्त असतं. आता ही सॅच्युरेटेड एअर झाली की तिची मॅक्झिमम पॉसिबल एअरमध्ये वॉटर वेपर प्रेझेंट आहे. म्हणजेच बघा, सपोज हा एक गिवन व्हॉल्यूम आहे एअरचा आणि जेव्हा एअर सॅच्युरेटेड असते तर तेव्हा त्याच्यामधली जी काही इंटरमोलिक्युलर स्पेस असते तिथे सगळीकडे हे वॉटर वेपर्स हे कम्प्लिटली प्रेझेंट असतात. आता जर ह्याच्यामध्ये अजून अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जर ॲड झाले तर त्या वॉटर वेपरचं कंडेन्सेशन होतं आणि ते ड्यू ड्रॉप्सच्या फॉर्ममध्ये सरफेसवरती आपल्याला दिसून येतात. आता पुढचा पार्ट बघूयात, अनसॅच्युरेटेड एअर. दोन्ही एकदम सांगितल्यानंतर, दोन्ही एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला ह्यांच्यामधला डिफरन्स हा अजून कळेल व्यवस्थित. आता बघा इथं काय सांगितलं, मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर जेव्हा प्रेझेंट असते त्या एअरमध्ये तेव्हा त्याला आपण सॅच्युरेटेड म्हटलं. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय म्हणणार की जेव्हा त्याच्या मॅक्झिमम पॉसिबल कपॅसिटीपेक्षा कमी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जेव्हा त्या एअरमध्ये प्रेझेंट असते तेव्हा त्याला आपण अनसॅच्युरेटेड एअर म्हणतो.
when it contains less than maximum possible limit, लेस वेपर म्हणून दॅन मॅक्झिमम पॉसिबल लिमिट आहे जेवढी कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर जेव्हा एअरमध्ये प्रेझेंट असते दॅट टाईम दॅट एअर इज कन्सिडर्ड ॲज अनसॅच्युरेटेड एअर ॲट गिव्हन टेम्परेचर अँड प्रेशर व्हॉल्यूम गिव्हन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचा काय फरक त्याच्यावरती इफेक्ट होतो हे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. आता बघा दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात घ्या. आत्ता जर मी माझ्या आजूबाजूची एअर कन्सिडर केली तर ही हवा गरम आहे आणि तिची जे काही मॅक्झिमम वॉटर व्हेपर होल्डिंग कपॅसिटी आहे त्यापेक्षा खूप कमी वॉटर व्हेपर या एअरमध्ये आत्ता प्रेझेंट आहे, म्हणजेच ही एअर अनसॅच्युरेटेड आहे. आता जर मला एखाद्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड एअरमध्ये करायचं असेल तर मी ते 2 वेजनं अचीव करू शकते. सगळ्यात पहिला वे म्हणजे मी या एअरचं टेम्परेचर कमी करू शकते. टेम्परेचर जसं जसं कमी होत जाईल तसं तसं त्याच्यामधले जे मोलेक्युल्स आहेत ते क्लोज येत जातील आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं ती जी एअर आहे ती हळूहळू सॅच्युरेटेडमध्ये कन्व्हर्जन होईल तिचं. आणि दुसरा वे आहे म्हणजे ह्या एअरचं टेम्परेचर न कमी करता त्याच्यामध्ये मी अजून वॉटर व्हेपर हे ॲड करू शकते. फॉर एक्झाम्पल ही जी आत्ताची हवा आहे, आता ही खोली आहे, सपोज मी डोअर्स विंडोज सगळं लॉक केलं बंद केलं आणि इथे मी AC लावला. थोडा वेळ आपल्याला छान वाटेल आणि नंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलेत तर थोड्या जशी जशी ही हवा गार होऊ लागेल तसं तसं विंडोजच्या जे सरफेस आहेत किंवा भिंतींवरच्या सरफेस जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसून येतील. तुम्ही कार्समधून ट्रॅव्हल करत असता जेव्हा तेव्हा थंडी असताना जेव्हा आपण बंद करतो तेव्हा देखील आतल्या बाजूनं हे ड्यू ड्रॉप्स फॉर्मेशन तुम्हाला झालेलं दिसून येतं. म्हणजेच अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड करण्याच्या 2 पद्धती, एक म्हणजे मी त्याचं टेम्परेचर कमी करू शकते किंवा त्या एअरमध्ये असणारं वॉटर व्हेपरचं अमाऊंट मी इन्क्रीज करू शकते. जसं की सपोज मी परत डोअर लॉक केलं आणि इथे एखादा बॉयलर स्टार्ट केला, पाणी कंटिन्यू बॉईल करायला लागले मी. बाथरूममध्ये जे आपण खूप गरम पाणी हे त्याच्यामध्ये ठेवतो किंवा एकदम गरम पाणी जेव्हा यूज करतो तेव्हा आफ्टर बाथ जेव्हा तुम्ही बाहेर येता तर सगळे तुमचे जी बाथरूम आहे त्याच्या सरफेस जे आहेत वॉल्स असतील त्या सगळ्यावरती वॉटर व्हेपर जमा झालेले तुम्ही बघितलेले असतील. सो तिथं काय होतं, तिथं तुम्ही अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन्क्रीज करता की ज्याच्यामुळे ती जी आधी असते एअर ती अनसॅच्युरेटेड असते. आता तुम्ही त्यातले वॉटर व्हेपरचं अमाऊंट इन्क्रीज केलं आणि म्हणून त्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन आता झालं सॅच्युरेटेड एअरमध्ये. आणि जेव्हा केव्हा कोणत्याही अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन आपण सॅच्युरेटेड एअरमध्ये करतो तेव्हा एक्स्ट्रा झालेली अमाऊंट तुम्ही ओळखणार कसं की ही एअर सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड ते सांगते बघा. जेव्हा केव्हा अनसॅच्युरेटेड एअर असते तेव्हा तुम्हाला तिथे आजूबाजूला भिंतींवरती किंवा कोणत्याही सरफेसवरती वॉटर ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले दिसून येत नाहीत. बट जेव्हा एखादी एअर सॅच्युरेटेड असते तेव्हा त्या एअरमध्ये ते काही सरफेसेस आहेत त्यांच्यावरती तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट्सचं फॉर्मेशन झालेलं हे दिसून येतं. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द सरफेसेस इंडिकेट्स दॅट द पर्टिक्युलर एअर इज सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. अजून जरा जरी वॉटर व्हेपर तर आपण इंट्रोड्यूस झाले ॲड झाले तर ते एक्सेस झालेले वॉटर व्हेपर्स कंडेन्स होतात इंटू ड्यू ड्रॉप्स. आलं लक्षात? बघा हां, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड दोघांच्या मधला फरक कळाला. अनसॅच्युरेटेडचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेडमध्ये कसं करायचं ते कळालं. 2 वेज आहेत. आता ह्या
सॅच्युरेशन ऑफ एअर किंवा ओळखणार कसं हे देखील तुम्हाला मी सांगितलं. एखादी एअर सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे हे ओळखणार कसं हे देखील तुम्हाला सांगितलं. आता हे जे सॅच्युरेशन ऑफ एअर आहे हे आपण कधी ऑब्झर्व करतो, जसं की विंटर सीझनमध्ये अर्ली इन द मॉर्निंग जे ड्यू फॉर्मेशन आपल्याला दिसतं, दवबिंदू साठलेले दिसतात ना सरफेसवरती, तर तेव्हा हे होतं. आधी एअर अनसॅच्युरेटेड असते. रात्रीच्या वेळेस जसं जसं टेम्परेचर कमी कमी होत जाईल एअरचं, हवा गार होत जाते आणि मग हळूहळू ड्यू टू ड्रॉप इन टेम्परेचर दॅट पर्टिक्युलर एअर स्टार्ट्स or it becomes saturated from unsaturated air and then त्याच्यामध्ये जे एक्सेस असलेले वॉटर व्हेपर्स आहेत त्याचं कन्व्हर्जन पाण्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं, ज्याला आपण दवबिंदू म्हणतो. आलं लक्षात? सो फॉर्मेशन ऑफ ड्यू ड्रॉप्स किंवा आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की बाथरूममध्ये जेव्हा आपण खूप गरम पाणी यूज करतो तेव्हा भिंतींवरती जे ड्रॉप्स वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला दिसतात ती एअर देखील सॅच्युरेटेड एअर असते. बघा तुम्ही ओपन केलं दरवाजा, जरा वेळानं ते सगळे ड्रॉपलेट्स परत जातात, म्हणजे अगेन दॅट सॅच्युरेटेड एअर बिकम्स अनसॅच्युरेटेड. ओके, हे लक्षात आलं तुम्हाला? किंवा रेफ्रिजरेटरमधून आपण एखादी गार ऑब्जेक्ट बॉटल असेल सपोज पाण्याची, ती काढून जेव्हा बाहेर ठेवतो तर त्या वॉटर बॉटलवरती देखील अशा प्रकारचे ड्रॉपलेट्स बाहेरच्या सरफेसवरती आपण बघतो. सो तिथं काय होतं बघा. हां, तेव्हा आता ही बॉटल आहे सपोज माझ्याकडे, ही बॉटल गार आहे, त्याचं सरफेसवरती किंवा ती पूर्ण त्याचं टेम्परेचर हे कमी आहे. जेव्हा एखादी बॉटल आपण बाहेर आणून ठेवली तर त्या बॉटलच्या आजूबाजूला असणारी जी एअर आहे तिचं टेम्परेचर हळूहळू कमी होणार. बॉटल गार आहे, बरोबर, बॉटल गार असल्यामुळं तिच्या जवळची हवा पण गार होणार. हवा गार झाली की फक्त तेवढीच जवळची हवा ही सॅच्युरेटेड होते आणि त्या हवेमध्ये असणारे वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत ते त्या बॉटलच्या सरफेसवरती जमा होतात. कारण कळालं? रेफ्रिजरेटरमधून काढलेले जे ऑब्जेक्ट्स असतात त्याच्या सरफेसवरती जे पाणी दिसतं आपल्याला ते का फॉर्म होतं कळालं? ते पाणी कुठून आलेलं असतं तर ते हवेतलंच असतं. फक्त त्या बॉटलचं टेम्परेचर कमी असल्यामुळं काय होतं, त्या बॉटलच्या जवळची हवा खूप गार होते आणि मग त्या हवेतले असणारे ते वॉटर वेपर्स असतात. सो सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड एअर व्यवस्थित कळालं का तुम्हाला? आता ड्यू पॉईंटकडे वळूयात. बघा, हां, मी जसं तुम्हाला सांगितलं एखाद्या अनसॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन सॅच्युरेटेड एअरमध्ये आपल्याला दोन प्रकारे करता येतं. एक म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करून किंवा त्यामध्ये असणारं वॉटर व्हेपरचं अमाऊंट वाढवून. आता पहिल्या वेनं काय होतं, जसं की तुम्हाला एअरचं टेम्परेचर कमी करायचं, तुम्ही AC लावला रूममध्ये तर हळूहळू त्या एअरचं टेम्परेचर कमी होतं, बरोबर की नाही? अँड देन दॅट पर्टिक्युलर अनसॅच्युरेटेड एअर बिकम्स सॅच्युरेटेड आणि ते जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला म्हणायचं ड्यू पॉईंट टेम्परेचर. ड्यू पॉईंट टेम्परेचर इज द टेम्परेचर ॲट विच पर्टिक्युलर अनसॅच्युरेटेड एअर गेट्स कन्व्हर्टेड इंटू सॅच्युरेटेड फॉर्म आणि त्या टेम्परेचरला म्हणायचं ड्यू पॉईंट टेम्परेचर. आलं लक्षात? सो लेट अस राईट ड्यू पॉईंट टेम्परेचर. तुम्हाला ह्याची डेफिनेशन विचारली जाते. हां, सो काय लिहिणार तुम्ही? इट इज द टेम्परेचर ॲट विच अनसॅच्युरेटेड एअर having specific volume get converted into सॅच्युरेटेड एअर. म्हणून तुम्हाला म्हणलं आधी ड्यू पॉईंट कळण्याच्या आधी तुम्हाला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय हे कळणं गरजेचं होतं. ते कळालं की मग तुम्हाला ड्यू पॉईंट कळणार. ॲट विच अनसॅच्युरेटेड एअर गेट्स कन्व्हर्टेड इंटू सॅच्युरेटेड एअर आणि त्या टेम्परेचरला म्हणायचं ड्यू पॉईंट टेम्परेचर. सो थंडीच्या दिवसात विंटर सीझनमध्ये
हे जे ड्यू फॉर्मेशन होतं ते होण्यामागचं हे रिझन आहे की टेम्परेचर कमी कमी होत गेल्यामुळं जी अनसॅच्युरेटेड हवा आहे तिचं कन्व्हर्जन परत सॅच्युरेटेडमध्ये होतं आणि परत दिवस उगवला, जसं जसं टेम्परेचर हळूहळू वाढायला लागतं ना, दिवस उगवायला लागलं की टेम्परेचर इन्क्रीज होतं. मग टेम्परेचर इन्क्रीज झालं की परत त्या सॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन कशात होणार? अनसॅच्युरेटेड एअरमध्ये. बरोबर? म्हणजे टेम्परेचर वाढवलं की सॅच्युरेटेड एअरचं कन्व्हर्जन होणार अनसॅच्युरेटेडमध्ये. बघा हां, सॅच्युरेटेड एअर त्याचं जर टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केलं तर इट विल बिकम अनसॅच्युरेटेड, आणि जर अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर कमी केलं तुम्ही तर इट विल कन्वर्टेड इनटू सॅच्युरेटेड एअर. आलं लक्षात? फरक लक्षात आला दोघांच्या मधला? याच्यावरती तुम्हाला ह्युमिडिटीवरती नोट विचारली जाईल, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड डिफरन्स विचारला जाईल, डेफिनिशन विचारली जाईल, किंवा व्हॉट इज ड्यू पॉईंट टेम्परेचर डेफिनिशन विचारली जाईल, किंवा आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं बॉटलवरती जे ड्यू ड्रॉप फॉर्मेशन होतं त्याच्या मागचे रिझन काय आहेत, किंवा हाऊ विल यू रेकग्नाइज वेदर द एअर इज सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या पॉईंटवरती हे विचारले जातात. सो होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. खूप सोप्या पद्धतीनं सांगायचा तुम्हाला ट्राय केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघूया.